तर म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, की असाध्य ते साध्य करता सायास कारण प्रयास काय तुका म्हणे, म्हणजे कुठच्याही कामाला जे परिश्रम जे लागतात त्याशिवाय काही होत नाही. शॉर्टकट पळावा म्हणून वाट होती ती स्मशानाची होती. तरुण मुलीने त्या स्मशानाच्या वाटेने एकट्याने जायचं आणि एकट्याने यायचं, तर त्यासाठी स्वसंरक्षणासाठी म्हणून कराटे शिकणं. तर पक्षी जेव्हा आकाशात हिंडतात तेव्हा त्यांच्यासाठी वाटा कुठे आखलेल्या नसतात. पक्ष्यांना आपली वाट अंतःकरणातून शोधावी लागते. तशा सगळ्या ह्यांच्या वाट्या त्यांनी अंतःकरणातून शोधलेल्या आहेत. स्टेट बँकेनं संधी दिली म्हणून स्टेट बँकेचे तर सहस्त्र किती आभार मानू तेवढे कमी आहेत. म्हणून मग मी SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये करस्पॉन्डन्स कोर्स करून मी BA कम्प्लीट केलं. मी तिथे जुडो कराटेचं शिक्षण सुद्धा 1 वर्ष घेतलं. कारण जर मला कोणी समोरचा अरे म्हणून जर समोर आला तर माझ्यामध्ये तेवढी हिंमत असावी, त्याच्या गचंडीला पकडून मला का रे चालू पडतो की नाही हे म्हणण्याची, ह्याच्यासाठी मी ते शिक्षण घेतलं. आणि जे काही दुःख मी परिस्थिती संकट खडतर प्रवास माझ्या आयुष्यातला झाला त्या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठीच प्रमोद तोंडवळकर यांचा जन्म झाला होता असं मी समजेन. कारण त्यांनी माझ्यावर अतोनात प्रेम केलं. आणि तिसरं, जेव्हा मी ग्रॅज्युएट होऊ शकते तर लग्नानंतर तुम्हाला सुद्धा एक दिवस माझ्यासाठी ग्रॅज्युएट व्हावंच लागेल. ह्या 3 मी अटी ठेवल्या होत्या. गेली तेव्हा महिन्याच्या साधारण 200च्या पर्यंत कंप्लेंट्स असायच्या, त्या मी 20-30 वर आणल्या जेव्हा मी ब्रांच सोडली. त्यामुळे मी माझ्या वयाच्या 55व्या वर्षी नॅचरोपॅथीचं क्लास अटेंड केले. 2 वर्ष कोथरूडला जयस्वाल कॉलेजमध्ये शनिवार रविवारी जाऊन आणि मी नॅचरोपॅथीची डॉक्टर झाले. 25 वर्षापूर्वी स्टेट बँकेच्या मैत्रिणींनी सुरू केलेल्या आचार्य अत्रे कट्टा या मुक्त व्यासपीठावर आजच्या सत्कार मूर्ती स्टेट बँकेच्या AGM माननीय प्रतीक्षाताई तोंडवळकर यांचं मनपूर्वक स्वागत करूया. प्रतीक्षाताईंचा स्टेट बँकेतील प्रवास जाणून घ्यायची आपल्याला सर्वांना उत्सुकता आहेच आणि दादा कर्णी तो मुलाखतीतून आपल्याला उलगडूनही दाखवणार आहे. पण तत्पूर्वी अत्रे कट्ट्याविषयी मी थोडक्यात सांगते. 2000 सालापासून बँकिंग क्षेत्रात कॉम्प्युटर युग सुरू झालं आणि जास्तीच्या स्टाफला VRS देण्याची सुरुवात झाली. SBIने पण 31 मार्च 2001ला गोल्डन शेकहँड करून 25-30 वर्ष नोकरी झालेल्या स्टाफला VRS दिलं आणि आम्ही ठाण्यातील 40-50 महिलांनी हे VRS आनंदाने स्वीकारलं. कारण पेन्शनच्या उभेची सोबतही होती. तेव्हा सगळ्यांनी ठरवलं आता अर्थार्जन न करता समाजासाठी आपला खारीचा वाटा उचलावा आणि याच हेतूने लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर आचार्य अत्रे कट्टा हे मुक्त व्यासपीठ आम्ही सुरू केलं. विविध क्षेत्रातील नामवंत कट्ट्यावरून आपला विषय मांडू लागले. आम्हा कट्टेकरांच्या ज्ञानात भर पडू लागली आणि आचार्य अत्रे कट्टा समृद्ध झाला. राजकारण सोडून साहित्य, कला, नृत्य, संगीत, वक्तृत्व, कथाकथन असे 1300च्या वर कार्यक्रम आजपर्यंत झाले. माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख, मी आणि आमचा बाप या पुस्तकाचे लेखक व RBIचे माजी गव्हर्नर डॉक्टर नरेंद्र जाधव, आचार्य अत्रे यांच्या कन्या डॉक्टर शिरीष पै, सिनेकलाकार रमेश देव, सीमादेव, आमच्या दूरदर्शनच्या कलाकार मोहिनीताई निमकर, तसंच साहित्यिक लेखक प्राध्यापक प्रवीण डवणे सर, प्राध्यापक अशोक चिटणीस सर असे अनेक दिग्गज कट्ट्यावर येऊन आपापले विषय मांडून गेले आहेत. गेली 3 वर्ष उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना कृतज्ञता पुरस्कार देऊन आम्ही गौरवतो. सन्मानपत्र, मोमेंटो व 1 लाखाची आर्थिक मदत असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि त्यासाठी मला सांगायला आनंद वाटतो की अत्रे कट्ट्याला 8-10 प्रायोजकही मिळाले आहेत. त्यातील 2 प्रायोजक मला इथे समोरच बसलेले पुढे दिसत आहेत. तर तसंच या अत्रे कट्ट्यावरती आम्ही आणखी अनेक उपक्रम राबवले, जसं ज्येष्ठांसाठी निबंध स्पर्धा, कष्टकरी महिलांसाठी 1 दिवसाचं माहेर, महिला दिनाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान,
जो आज आपण प्रतीक्षाताईंचा करणार आहोत, असे अनेक उपक्रम राबवतो. आज अत्रे कट्ट्यावर प्रतीक्षाताईंचा खडतर प्रवास मांडताना आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय. आमच्या या जिद्दी महत्वाकांक्षी मैत्रिणीला अत्रे कट्ट्याचा मानाचा मुजरा करून मी आता माझं प्रास्ताविक इथेच थांबवते. स्मिता पोंक्षे कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे सलाम. सलाम सलाम सलाम. काही वेळा आईच्या गर्भातच मारून टाकण्याचा प्रयत्न निष्फळ ठरवणाऱ्या आणि चिवटपणे जिवंत राहून या जगात प्रवेश करणाऱ्या बालिकेच्या गर्भाला सलाम. कधी कधी मुलापेक्षा कमी लेखलं जाऊन निकृष्ट अन्नावर पोषण होणाऱ्या पण जिद्दीने बालपण तरुण नेणाऱ्या मुग्ध कळीला सलाम. गुणवत्तेत मुलापेक्षा कुठेही कमी नसलेल्या पण काही वेळा सामाजिक बंधनात अडकलेल्या आणि या बंधनातून मुक्त होऊन आकाशात उंच भरारी घेण्याची इच्छा करणाऱ्या तरुणीच्या कर्तृत्वाला सलाम. एकाच वेळी संसार आणि नोकरी किंवा व्यवसाय एकाच वेळी संसार आणि नोकरी किंवा व्यवसाय सांभाळण्याची तारेवरची कसरत करणाऱ्या स्त्रीला माझा सलाम. घरातील नवरा, मुले आणि वृद्ध मंडळींना आराम मिळावा म्हणून चोख व्यवस्थापन कौशल्य दाखवणाऱ्या गृहिणीला सलाम. कधी नवऱ्याची मैत्रीण तर कधी प्रेयसी बनणाऱ्या तर कधीतरी त्याची आईही बनणाऱ्या स्त्रीमधील मातृत्वाला सलाम. कधी काटकसर करून तर कधी उत्तम आर्थिक नियोजन करून संसाराला हातभार लावणाऱ्या स्त्रीमधील अर्थशक्तीला सलाम. वकील, पोलीस, सैनिक अशा क्षेत्रांमध्ये जाऊन तर कधी देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या स्त्रीमधील शौर्याला सलाम. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून आपली विविध रूपे दाखवणाऱ्या बहुरूपी स्त्रीला सलाम. आणि सर्वात शेवटी गेली 24 वर्ष अत्रे कट्टा यशस्वीपणे चालवणाऱ्या, आगळ्या वेगळ्या विषयांवर कार्यक्रम सादर करणाऱ्या, चाकोरी बाहेरील विषयही अगदी धडाडीने हाताळणाऱ्या कार्यकारी मंडळातील माझ्या सर्व मैत्रिणींना तसेच अत्रे कट्ट्यावर नियमित प्रेक्षक म्हणून येणाऱ्या समस्त महिला वर्गाला माझा त्रिवार सलाम सलाम सलाम. धन्यवाद. असाच आपण एक अत्यंत विनम्रपणे आणि आदरपूर्वक सलाम करण्यासाठी आजच्या प्रमुख पाहुण्या प्रतीक्षाताई तोंडवळकर यांना आपण आमंत्रित केलं. त्यांचा प्रवास जाणून घ्यायला आपण सगळे उत्सुक आहोत. मी राधा कर्णिकला विनंती करते की त्यांनी त्यांचा प्रवास आपल्या मुलाखतीतून उलगडून दाखवावा. मॅडम, प्रथम तुमचे अत्रे कट्ट्यातर्फे हार्दिक स्वागत. अभ्यास हा बहुतेक आयुष्यातला प्रकाश असतो, पण प्रतीक्षा तोंडवळकर मॅडमच्या बाबतीत अभ्यास हा त्यांचा आधारही बनला. 7वी मध्ये शाळा सुटल्यावर जिद्दीने ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्टेट बँकेच्या परीक्षा देऊन एजीएमच्या पदापर्यंत पोचणाऱ्या यशस्वी कर्तृत्ववान स्त्रीचा प्रेरणादायी संघर्षमय प्रवास या मुलाखतीद्वारा उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न. तुमची 7वी मध्ये शाळा सुटली तर त्याला कारण काय झालं? त्यावेळी असलेली समाज व्यवस्था, मुलगी शहाणी झाली की तिचं लग्न करून देणं हे आई वडिलांचं आद्य कर्तव्य असायचं त्या काळातली मी. त्यामुळे लग्न झाल्यामुळे माझं शिक्षण 7वी पर्यंतच माहेरी झालं. मग तुम्ही स्टेट बँकेमध्ये कशा काय पोहोचलात? म्हणजे स्टेट बँकेमध्ये कशी तुमची एंट्री झाली? जेव्हा 7वी मध्ये लग्न करून मी सदाशिव कडू यांच्याबरोबर लग्न करून मुंबईला जेव्हा आले तेव्हा माझे मिस्टर आधी तर स्टेट बँकेत नोकरीला नव्हते, नंतरही ते बुक बाइंडिंगचं काम करायचे आणि बुक बाइंडिंगच्या कामानिमित्त त्यांचं स्टेट बँकेशी संबंध आला होता. पण जेव्हा माझं लग्नानंतर मला मोठा मुलगा 1 वर्षानं झाल्यानंतर मी 17-18 वर्षाची असतानाच माझ्या मिस्टरांचं सदाशिव कडू यांचं अपघाती निधन झालं. आणि निधन झाल्यामुळे ज्या साकीनाका ब्रांचमध्ये ते काम करत होते त्या बुक बाइंडिंग काम केलेल्याचे पैसे काही बँकर्स चेकच्या रूपात त्या बँकेमध्ये होते. तेव्हा मग तिथून मला बोलवणं आलं की तुम्हाला स्टेट बँकेमध्ये साकीनाका ब्रांचमध्ये येऊन बँकर्स चेकचे पैसे घ्यायचे. त्या अशा निमित्तानं माझं पहिलं पाऊल स्टेट बँकेमध्ये पडलं
आणि जेव्हा मला त्यांनी ते पैसे दिले आणि मग साकीनाका ब्रांचमधल्या मॅनेजर सरांना मी जाऊन जेव्हा भेटले तेव्हा त्यांना मी विनंती केली की सर माझं एवढ्या पैशामध्ये काय होणार, कारण जो माझा आधार होता, ज्यांचा हात धरून मी इथपर्यंत पुण्यावरून मुंबईला आले ते आता नाहीयेत आणि मी एकटी नाही तर माझ्याबरोबर माझ्या मुलाचाही मला सांभाळ करायचा आहे, तर अशा एवढ्या पैशामध्ये माझं कसं भागणार आहे. तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, आम्ही काय करू शकतो तसं बघतो. आणि त्यावेळेस आपल्या स्टेट बँकेमध्ये कुट्टूची युनियन ही फार स्ट्रॉंग होती आणि कुट्टूच्या युनियनमध्ये जाधव सर म्हणून तेव्हा साकीनाका ब्रांचला असायचे, नंतर आता ते नाहीयेत हयात, पण जे कोणी ओळखत असतील तर त्यांनी मला सांगितलं की जे काही आमच्याकडून होण्यासारखं असेल ते आम्ही नक्की करू, कारण पेरोलला नव्हते, एम्प्लॉई नसल्यामुळे, एम्प्लॉई असल्यावर सुद्धा किती उलाढाली कराव्या लागतात कंपल्सरी ग्राउंडवर नोकरी लागण्यासाठी, तसंही नव्हतं. तर माझं तर होईल की नाही होईल काहीच अपेक्षाच नव्हती. पण जसं मॅनेजर सरांनी मला सांगितलं की आम्ही आमच्याकडून जे काही प्रयत्न असतील ते आम्ही करून पाहतो, तुम्ही एक ऍप्लिकेशन देऊन जा. आणि त्याच मधल्या काळामध्ये मला एक तिथे वॉटरवुमन म्हणून होत्या, तर त्यांना 1-1.5 महिना सुट्टी हवी होती आणि त्या सुट्टीसाठी त्या म्हणाल्या की मला जायचंय तर बदली कामगार म्हणून ठेवावं, असं बँकेला मला बोलवण्यात आलं मला. आणि मग मी 1-1.5 महिना काम माझं पाहिलं त्यांनी आणि रोज मी जाऊन जाधव सरांना, ब्रांच मॅनेजर सरांना विनंती करत राहायची की पहा काय होत असेल तर म्हणे ठीक आहे. आणि प्रोसेसला ह्या सगळा वेळ जातोच. मग काम ते 1-1.5 महिना केल्यानंतर मी बँकेत बोलवतील की नाही अशी अपेक्षा नव्हती मला. आणि मग रोजचा रोज तर उदरनिर्वाह तर करायलाच हवा, कारण आईवडिलांचं म्हणणं की आम्ही तुझं लग्न करून दिलं म्हणजे तुझं आयुष्य, तुझं जे काही झालंय ते तुला सामोरं जाणं भाग आहे, त्यामुळे त्यांच्याकडूनही काही आपण जेवढा आज आपल्या मुलांना हातभार देतो तसा नाही मिळाला त्यावेळेस त्यांची परिस्थिती तशी असेल, त्यामुळे त्यांनाही तसं वागणं योग्य असेल, त्यामुळे मी त्यांनाही सगळं माफ केलेलं आहे. आणि जेव्हा सासू सासऱ्यांच्या इकडे सासरी म्हणावं तर सासरे तर माझे मिस्टर लहान असतानाच वारले होते, सासूबाई होत्या, नंदा होत्या. सासूबाई म्हणायची की ज्या मुलासाठी मी तुला करून आणलं तोच राहिला नाही तर आता माझा तुझा काय संबंध. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणजे मला अजूनही ते दिवस आठवले ना तर त्रास होतो. त्या परिस्थितीतून मी पुढे आले नक्कीच, पण कठीण आहे ते दिवस आठवणं तसं म्हणाल तर. आणि मग तरी बँकेमध्ये नोकरी मिळण्या अगोदर मी कुर्ल्याला एक लहान मुलांचे बूट बनवण्याची एक फॅक्टरी आहे, तिथे मी काम करून उदरनिर्वाह चालू होता आमचा. मॅडम, तुम्हाला शिक्षणाचा खूप ध्यास होता, पण तुमची शाळा तर 7वीतच सुटली होती. पण मग तुम्ही 10वीचा अभ्यास कसा केला? जेव्हा मला 5-6 महिन्यानंतर बँकेतून निरोप आला की तुम्हाला ब्रांचमध्ये बोलवलंय, तर मी मुलाला घेऊन गेले आणि तेव्हा मला त्यांनी पार्ट टाइम स्वीपरचं अपॉइंटमेंट केल्याचं पत्र जेव्हा माझ्या हातात दिलं तेव्हा खरंच अक्षरशः म्हणजे कधीही असं एवढं घडेल, मे बी आता मागे पाहताना असं वाटतं की आजचा हा दिवस मला देवाला दाखवायचा असेल म्हणून मे बी पहिलं पाऊल कुठेतरी पडणं आवश्यक होतं, तर माझं त्या ह्यानं पडलं. पण जेव्हा मी साफसफाई करायची, सगळी टेबल पुसली, झाडू वगैरे मारला, वॉशरूम्स वगैरे क्लीन करून झाले की मी ना त्या टेबल खुर्च्यांकडे 1 मिनिट बघायची उभं राहून आणि मनात यायचं माझ्या की ह्या स्वच्छ केलेल्या टेबल खुर्च्यांवर मी कधीच बसू शकेल का, असं मला अजून ते तुम्ही खरं करून दाखवलं. पण त्याच्यातून कसं बसू शकते, तर शिक्षणाशिवाय, शिक्षण 7वी असल्यामुळे मला पुढे शिक्षण घेऊन अजून स्वतःची प्रगती केल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि लहानपणापासून मला एक आवड होती की कुठलीही वस्तू हातामध्ये पेपरचा तुकडा जरी आला ना
की वाचनाच्या आवडीमुळे मी तो वाचल्याशिवाय कधी बाजूला ठेवला नाही. आणि असाच भाजीचा किंवा वडापाव असं काहीतरी घेतल्याचा असताना तो एक तुकडा माझ्या हातामध्ये आला आणि त्याच्यावर लिहिलं होतं की सायन्सला 17 नंबरचा फॉर्म भरून तुम्ही डायरेक्ट 7वी वरून 10वीची परीक्षा देऊ शकता. आणि अशा प्रकारे मग मी तो तुकडा सांभाळून ठेवला. दुसऱ्या दिवशी राजे मॅडम होत्या साकीनाका ब्रांचमध्ये, त्याही आता नाहीयेत खरं. खूप अशा अगणित माझ्या कलिग्सचे हात मी इथपर्यंत पोहोचण्याला कारणीभूत आहे. त्यांची मी सदैव ऋणी राहील. खरंच म्हणजे नाही त्याचं मला शब्दामध्ये वर्णन करता येत. त्यांनी तो वाचला आणि मग मला त्याच्यामध्ये मी म्हणे मला जरी माहीत नसलं याविषयी डिटेल तरी मी स्टाफमध्ये विचारते. बाकीच्यांना विचारून त्यांनी 1-2 दिवसात मला सांगितलं की कुठे मिळतो तो फॉर्म, कसा भरायचा, घेऊन ये. सगळी मला मदत केली. फक्त फॉर्म भरून चालत नाही, त्याच्यानंतर अभ्यास करावा लागतो. मला अभ्यास करायचा तर मला डायरेक्ट 10वीचा करून काहीच करणार नव्हतं. मला 8वी, 9वी आणि 10वी तिन्ही विषयांची पुस्तकं वाचायची होती. अशा वेळेस परत मी त्यांना राजे मॅडमला म्हटलं की मॅडम तुम्ही आपल्या स्टाफमधल्या कुणीही म्हणजे नातेवाईक असो, त्यांचे मित्रमैत्रिणी असो, कोणी ओळखी पाळखीचं असो, कोणीही ज्यांना 8वी, 9वी, 10वीची परीक्षा दिली असेल तर त्यांचं स्टडी मटेरियल प्लीज माझ्यापर्यंत मिळेल मला, असं तुम्ही पाहाल का. आणि खरंच त्यांनी सगळ्यांना आवाहन करून माझ्यापर्यंत ते बऱ्यापैकी मिळवून दिलं. तरी पुस्तकं विकत घ्यायला पैसे नव्हते किंवा आज सोशल मीडियाच्या मार्फत आपण एखादं आवाहन केलं तर बरीच सारी मदत मिळूही शकते, पण त्या काळात तेवढी म्हणजे मिळू शकत नव्हती. आणि मग आम्ही जिथे राहायचो तिथे असा हातगाडीवर पुस्तकं रद्दी घेऊन जाणारा मी 1-2 वेळा पाहिला. मग त्याला मी एक दिवस बोलवलं. म्हटलं भाऊ तुम्ही ही जी सगळी एप्रिल मे महिना वगैरे होता तर ही सगळी रद्दी जी मिळवलेली आहे तर मी तुम्हाला ना तुमच्या दुकान त्याचं आमच्या नाक्यावरच होतं तर ती तुम्हाला बायफर्केट करून देते सब्जेक्ट वाईज, म्हणजे मग तुम्हाला विकायला याला तुम्हाला नीट अरेंज करून दिली तर तुम्हाला बरी पडेल. मग ठीक आहे म्हणाला. तो माझ्याकडे सगळं तो हातगाडीवरचं सामान आपलं दुकानाच्या समोर ठेवून तो परत पुढे रद्दी मागायला निघून गेला. मी तो येईपर्यंत सगळी ती सॉर्ट आऊट केली. पण सॉर्ट आऊट करता करता 8वी, 9वी, 10वी आणि इंग्लिश रॅपिडेक्स वगैरे किंवा अपेक्षित असं काही मिळतंय का अशा रीतीनं मी ते सगळं त्याचं सॉर्ट आऊट केलं. आणि मग जेव्हा तो आला तेव्हा म्हटलं भाऊ मी हे सगळे आता लावलेत तुमच्या कप्प्यांमध्ये आणि मी त्यात टॅग लावले होते, मराठी हे, इंग्लिश हे, कुठलं मॅगझिन्स असं वेगळं. आणि फक्त ह्याच्या बदल्यात मला फक्त ही एवढी पुस्तकं मी वेगळी काढली आहेत भाऊ, मला तेवढी द्याल का. हो म्हणे. आणि त्यानं तेव्हाच दिली नाही तर नंतर कधीही मला त्याला मिळाली तरी पण त्यानं ते बोलवून मला तो सांगायचा की ताई ह्यात असतील बरं तुम्ही काढून. अशा प्रकारे मला समाजाकडून सुद्धा भरपूर पुस्तकाच्या रूपानं मदत मिळाली. आणि मी जेव्हा मग त्या सगळ्या ह्याच्यावर अभ्यास केला 1 महिना त्यावेळेस मी रजा घेतली आणि मग 10वीची परीक्षा दिली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये 60% मार्क मिळवून घेतला. मॅडम पण तुम्ही अभ्यास कशा करत होतात ते सांगा ना. एक धडा किती वेळा करत होता, इंग्लिश कसं केलं. एक धडा कमीत कमी 5 ते 10 वेळा लिहून काढायचा, समजला नाही तर वाचायचा. एक पुस्तक तर सॉल्ट म्हणजे मॅथ्स तर जे सोडवून दिलेले प्रश्न होते ते एक तो स्वाध्यायाचा सगळा हे कमीत कमी 10 वेळा तरी सोडवला. आणि मग 11व्या वेळा परत त्याच्यामध्ये दुसरे अंक घ्यायचे, एक्सच्या ऐवजी वाय, 12च्या ऐवजी 50 असं घेऊन स्वतःलाच द्यायचे आणि मग त्यानुसार जवळपास उत्तर येतंय का असं करून. इंग्लिश तर रोज हातावरच लिहायची सवय होती. आणि त्यावेळेस सासूबाई ज्या होत्या त्यांचं ड्रायफिशचं दुकान होतं भायखळ्याच्या मार्केटमध्ये आणि त्या दिवसभर जायच्या नणंद आणि सासू. मग त्या म्हणायच्या की आता रात्र झाली आहे तर आम्हाला तर लाईट बंद करायची आहे. आता मी तर बँकेचं काम केलं, त्या फॅक्टरीमध्ये काम केलं, मुलाला घेऊन आले. माझ्याकडे तर रात्रीच्या अभ्यासाशिवाय तर वेळ नसायचा. पण आमच्या बाजूला एक कौसाबाई म्हणत होत्या आणि त्यांच्या नवऱ्याला दारू प्यायची सवय होती आणि त्याच्याकडे त्या दारूच्या बाटल्या चपटी म्हणून जमा व्हायच्या. मग त्याच्यामध्ये रॉकेल भरायचं, कारण एखादी स्त्री दिव्या स्ट्रीट लाईटच्या खाली जाऊन बसली तरी कशासाठी येऊन बसली आहे, काय हिचा हेतू असेल. कारण त्यावेळेस माझं वयही काही आत्तासारखं नव्हतं आणि त्यात एक विधवा आहे म्हटल्यानंतर काय असेल म्हणजे सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून विचार करू शकता. तर अशा याच्यामध्ये मी तिथेही जाऊन अभ्यास करू शकत नव्हते. तर मी त्या रॉकेलच्या टेंब्यावर
मला अभ्यास करावा लागला. पण पुढे जसं जसं जात गेले आणि जसं जसं मला यश मिळत गेलं तसं तसं मला ते केलं आणि आपण त्यामुळे वर आलो याचं मला कधीही वाईट नाही वाटलं. कुठलाही परिस्थिती आली, माझ्यावर किती कुठलंही संकट आलं तरी देवानं मला त्याच्यामधून बाहेर कसं पडावं ह्याचं मार्गदर्शन वेळोवेळी केलं. याबद्दल त्या देवाचे मी खूप आभार मानते. स्टेट बँकेनं संधी दिली म्हणून स्टेट बँकेचे तर सहस्त्र किती आभार मानू तेवढे कमी आहेत. आणि स्टेट बँक ही नुसती बनत नाही, ती तुमच्या सारख्या खूप साऱ्या माणसांनी, खूप कलिग्सनी ती बनलेली असते आणि खूप असे कलिग्स आहेत, अगणित हात आहेत मी इथपर्यंत पोहोचायला. त्या सर्वांचे धन्यवाद. खरोखर तुमच्या दिदीला सलाम मॅडम. बरं, मग 10वी झाल्यानंतर इथपर्यंत म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत पोचायला तुम्हाला किती वर्ष लागली? त्याच्यासाठी पण खूप झगडावं लागलं, तर त्या तुमच्या स्ट्रगल विषयी जरा सांगा. नंतर जेव्हा मी होते तेव्हा 1 लागले तेव्हा 1/4 स्वीपर होते, नंतर 1/2 झाले, मग 3/4 झाले आणि 1 जानेवारी 1990ला मी मॅसेंजर झाले. मॅसेंजर झाल्यानंतर जेव्हा शिक्षण घेण्याचं तर मी चालूच ठेवलं होतं. 10वीच्या नंतर मी नाईट कॉलेज जॉईन करायचा विचार केला. विक्रोळीमध्ये कन्नमरनगरला नाईट विकास कॉलेज आहे, तिथे मी 11वी 12वी केलं. पण तरी नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला ना संध्याकाळी सुटल्यानंतर, मेसेंजर झाल्यानंतर तुम्ही सगळी, तेव्हा मॅन्युअल होतं, सगळी लेजर्स जेवढी आहेत ती सगळी कपाटामधली आतमध्ये जर काढून सर्व्हिस मॅनेजरकडे चावी देत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रँचमधून मेसेंजरनी बाहेर जाऊ शकत नाही. मग त्यामुळे मी समजले की माझं त्याच्यानंतरचं कॉलेज नाईट कॉलेजला होऊ शकत नाही, म्हणून मग मी SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये करस्पॉन्डन्स कोर्स करून मी BA कम्प्लीट केलं. मॅडम, आपण नेहमी बघतो की संघर्षाच्या काळामध्ये बऱ्याच वेळा मुली चुकीच्या मार्गाने जातात, म्हणजे परिस्थितीच अशी येते की त्यांना दुसरा पर्यायच दिसत नाही. पण तुमच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घेतली? तुम्ही विशेष काळजी घेतलीत? मी विशेष काळजी घेतली कारण त्यावेळेस लोक जी मागं लागायची त्याचा मला त्रास व्हायचा. बसमध्ये घाणेरडे स्पर्श मला नको असायचे, त्यामुळे मी सेकंड हँड बाईक. त्याच्यानंतर 11वी 12वीला असताना नाईट कॉलेज विकास कॉलेज जे होतं त्याच्यामध्ये मी पाहिलं की तिथे जुडो कराटेचे क्लासेस घेतले जातात, त्यामुळे मी तिथे जुडो कराटेचं शिक्षण सुद्धा 1 वर्ष घेतलं. कारण ते शिक्षण घेण्याला मला कोणाला जाऊन फाईट करायचं नव्हतं किंवा काही मी काय करते हे दाखवायचं नव्हतं. पण जर मला कोणी समोरचा अरे म्हणून जर समोर आला तर माझ्यामध्ये तेवढी हिंमत असावी, त्याच्या गचंडीला पकडून मला का रे चालू पडतो की नाही हे म्हणण्याची, ह्याच्यासाठी मी ते शिक्षण घेतलं. आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे की प्रत्येक स्त्री किंवा पुरुष हा वेगळा काहीच नाहीये, फक्त शारीरिक देवानं घडवले 2 जीव वेगळे म्हणून. अदरवाईज प्रत्येकानं स्वतःचं संरक्षण कसं करावं हे खरंच आपण आता खूप पुढच्या स्टेजला आता गेलोय. आता आपण आपल्याबद्दल काही करू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये मुलगा असो मुलगी असो त्याला स्वतःचं आत्मसंरक्षण करण्याचं शिक्षण घेण्याला प्रोत्साहित करावं अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. याच सुमारास मॅडम तुमचं दुसरं लग्न झालं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण यशस्वी स्त्रीच्या मागे पण पुरुषाचा खंबीर आधार आवश्यक असतो. तर त्या बाबतीत तुमच्या पतीबद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल तुम्ही काय सांगा? तुम्ही सांगितल्यानुसार प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण या प्रतीक्षा नावाच्या स्त्रीच्या मागे तिचे मिस्टर प्रमोद तोंडवळकर अगदी खंबीरपणे उभे होते. आणि जे काही दुःख मी परिस्थिती संकट खडतर प्रवास माझ्या आयुष्यातला झाला त्या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठीच प्रमोद तोंडवळकर यांचा जन्म झाला होता असं मी समजेन. कारण त्यांनी माझ्यावर अतोनात प्रेम केलं. मी एजीएम होण्याचं स्वप्न हे त्यांनी पाहिलं, मी फक्त पूर्ण केलं. ते नसताना का होईना पण मला ते एजीएम होण्याचा चान्स बँकेनं दिला आणि पूर्ण केलं. पण ह्या सगळ्याचं श्रेय त्यांना आहे. कारण मी जेव्हा आम्ही IIT पवईमध्ये दोघंही मॅसेंजर असताना आम्ही लग्न केलं आणि त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेस मी त्यांना फक्त 1-2 मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या की माझा मुलगा जो आहे तो माझ्याच बरोबर राहील, कारण त्याला माझ्याशिवाय ह्या जगात कोणी नाही. दुसरं, मी जेव्हा क्लार्क आणि ग्रॅज्युएट होऊ शकते तर मी
माझं शिक्षण जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर मी लग्न करणार, तोपर्यंत तुम्ही थांबू शकता का? आणि तिसरं, जेव्हा मी ग्रॅज्युएट होऊ शकते तर लग्नानंतर तुम्हाला सुद्धा एक दिवस माझ्यासाठी ग्रॅज्युएट व्हावंच लागेल. ह्या 3 मी अटी ठेवल्या होत्या. आणि लग्नानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं आणि तेही BA झाले, तेही क्लार्क झाले. अशी माझ्या मागे माझ्या मिस्टरांनी खूप, म्हणजे ऑफिसर झाल्यानंतर आपण इकडे तिकडे जेव्हा ट्रान्सफर्स होतात तेव्हा दोघांपैकी एकानं, संसाराच्या 2 चाकापैकी एका चाकानं घराकडे मुलांकडे बघितलं तरच पुढची पिढी घडू शकते, अदरवाईज नाही घडू शकत. मला जेव्हा बदल्या होऊन मी दुसरीकडे जायची, माझ्या मिस्टरांनी माझी मुलं पाहिली. त्यांचा विनायक सावत्र मुलगा होता तरी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षा त्यांनी त्याला जास्त प्रेम दिलं. हे पण खूप विनायकचं भाग्य. आणि मी फक्त मुलांना जन्म दिला, त्यांचं पालन पोषण, त्यांच्या हट्टी, त्यांच्या आवडीनिवडी सगळं माझ्या मिस्टरांनी पाहिलं. आणि शिवाय प्रत्येक वेळेला तुम्हाला पण प्रोत्साहन पुढे जाण्यासाठी. नेहमी ते माझ्या अभ्यासाच्या वृत्तीकडे बघून म्हणायचे की तू पुढे जा, तू करू शकशील, तू करू शकतेस, तू पुढे जा. हे त्यांचं नेहमी अजूनही वाक्य घुमत असतात माझ्या कानामध्ये. स्वतःपेक्षा त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. त्यांना माझ्याविषयी खूप असं, म्हणजे कुठल्या मित्राचा फोन आला की माझ्याविषयी किती सांगू आणि किती नको असं त्यांना व्हायचं. मी ती भावना नाही सांगू शकत शब्दामध्ये, पण असा प्रेम करणारा, असा तुम्ही म्हणाल त्या निर्णयाला साथ देणारा साथीदार ह्या आयुष्यात मला लाभला, यासाठी सुद्धा देवाचे खूप खूप आभार आहेत. मग पुढे ट्रेनी ऑफिसर होण्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? कारण TO सारखी ऑल इंडिया लेवलची कठीण परीक्षा तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केली आणि त्यावेळेला तर तुम्ही मॅटर्निटी लिव्हवर पण होतात. मग तरी सुद्धा हे कसं साध्य केलं? मॅटर्निटी लिव्हवर असताना म्हणजे माझा आर्य जेव्हा जन्मला तेव्हा आपली 6 महिने PL आणि 2 महिने अजून मॅटर्निटी लिव्ह, 6 महिने आणि 2 महिने PL, अशी 8 महिने मी घरी होती. आणि जेव्हा घरी होते त्यावेळेस आपले असोसिएशन तर्फे क्लासेस चालले जातात, पण मला छोटं बाळ असल्यामुळे जाऊन अटेंड करता येणं शक्य नव्हतं. तेव्हा मरोळ ब्रांचमध्ये माझी दीपा कुलकर्णी नावाची मैत्रीण होती, तीही त्यावर्षी पास झाली. तर ती दीपा स्वतः सगळे असोसिएशनचे क्लासेस अटेंड करायची. माझे मिस्टर IIT पवईला होते आणि ती मरोळला होती. माझे मिस्टर जेव्हा संध्याकाळी येणार तेव्हा त्यांच्या दोघांचं एकमेकांशी बोलणं व्हायचं. त्याच्या आधी ते ब्रांचला पोहोचण्याआधी काल जे काही क्लासमध्ये घेतलं त्या सगळ्या स्टडी मटेरियलचं ती एक झेरॉक्स काढायची, त्याचं कव्हर तयार करायची आणि माझ्या मिस्टरांच्या हाती द्यायची. ते माझ्यापर्यंत घरी यायचं आणि अशा तऱ्हेनं मी तो माझा ट्रेनी ऑफिसरचा अभ्यास पूर्ण केला. त्यामुळे देवानं दीपा कुलकर्णी माझ्या आयुष्यात आली, त्याबद्दलही खूप धन्यवाद. कॉर्पोरेट सेंटर नंतर आता ती बीड जिल्ह्यामध्ये आहे अजूनही. जेव्हा ब्रांचला आले लिव्ह संपल्यानंतर बेसिक अभ्यास ट्रेनी ऑफिसरचा थोडा तयार होता, पण माझ्या नशिबानं तिथे AGM म्हणून आपलं पुणे ट्रेनिंग सेंटरवरून नैना पानसे मॅडमची ट्रान्सफर होऊन आल्या होत्या त्या. आणि मला सुट्टीवरून आल्यावर चार्जेस काउंटरला बसवलं होतं. तर म्हणजे मॅडमच्याच अंडर दिवसभर मॅडम जे काही चार्जेस बिलं जे काही काम सांगतील ते दिवसभर करायचं आणि सकाळी 9 ते 5 मॅडम सांगतील ते बँकेचं काम. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत मी मॅडमच्या समोर केबिनमध्ये उभी सगळ्या माझ्या नोट्सच्या सगळ्या क्वेरीज घेऊन, मॅडम हा शब्द आहे ह्याचा काय अर्थ, मॅडम हे आहे हो ह्याबद्दल क्लिअर होत नाहीये, ह्या कन्सेप्टचं काय मिनिंग, ह्याचं काय लॉजिक लावायचं, ह्याचं काय, असं सगळ्या क्वेरीज मॅडमनी माझ्या पूर्ण केल्या. ट्रेनी ऑफिसरच्या रिलेटेड लागणारी सगळी तयारी मॅडमनी माझ्याकडून करून घेतली. त्या मला ना टॉपिक द्यायच्या की आज लोन्स, बँकिंग, ॲग्री, असं वेगळ्या ह्याच्यावर तुला काय येतं त्यानुसार तू मला सांगायचं. मग त्याच्यामध्ये तुला काय माहीत नाहीये ते मी फाइंड आउट करणार आणि मग तुला मी सांगेन की हे वाच. असं सर्वांगीण त्यांनी माझी तयारी करून घेतली. ट्रेनी ऑफिसरची रिटर्न परीक्षा पास झाले. नंतर माझी
इंटरव्ह्यू पण त्याचा टफ असतो. मग इंटरव्ह्यूसाठी त्यांचे मिस्टर पण स्टेट बँकेत होते, त्यांनी VRS घेतली होती. त्या दोघांनी माझी तयारी घेतली. प्लस असोसिएशनमध्ये जे कार्यकर्ते त्यावेळेस होते त्यांनीही मोठा असा इंटरव्ह्यूचा कॅम्प अरेंज केला होता. सगळ्या लोकांची त्यांनी त्यावेळेसही तयारी करून घेतली. अशा त्या नैना पानसे मॅडम, दीपा कुलकर्णी आणि त्यावेळेसचे जे काही असोसिएशनचे मेंबर सगळे असतील त्यांच्या मदतीनं मी ट्रेनिंग ऑफिसर फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाले. मॅडम, तो रिझल्टचा दिवस आठवतोय? रिझल्टचा दिवस जेव्हा संध्याकाळी असा 4:30-5 वाजता रिझल्ट लागला, मॅडमला कळलं. मॅडम मला भेटू म्हणायच्या, इकडे ये, काय वाटतंय रिझल्ट बद्दल? काय माहिती, तुम्हाला माहिती म्हटलं. मग मला काय कळतंय? कर प्रमोदला फोन कर, पेढे घेऊन हे म्हणा 5-6 किलो. सगळ्यांना बोलवलं त्यांनी, पटापट बेल वाजवून सगळ्या स्टाफला त्यांनी सगळ्या स्वीट्स वगैरे त्यांच्यातर्फे स्नॅक्स वगैरे, अगदी असा इतका सगळ्यांना माझ्यापेक्षा आनंद झाला होता की त्यांना असं वाटत होतं की अरे हिची तयारी घेऊन आम्हीच पास झालोय की काय. सगळे अक्षरशः नाचत होते ब्रांचमधले. इतका त्यांचा आनंद माझ्या, म्हणजे आता जशी मी AGM झाल्यानंतर खूप लोकांचे मला फोन यायचे आणि म्हणायचे की मॅडम आम्ही तुमच्याबरोबर काम केलंय ना, ह्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तसं त्यांनी ज्या काही क्वेरीज फक्त नैना पानसे मॅडमनीच घेतल्याच असतील, त्या तर घेतच होत्या, पण बाकीच्यांची जेव्हा संदर्भ यायचा तेव्हा अरे ह्याविषयी विचारलंय, मग त्यांनाही माहीत असल्याने त्या मला सांगतच होत्या ना. त्यामुळे थेंबे थेंबे तळे साचे, तसा माझा तो TOचा अभ्यास सगळ्यांनी करून घेतला आणि सगळे अक्षरशः नाचत होते त्या दिवशी जेव्हा रिझल्ट लागला. तेव्हा अजिबात मी विसरू शकत नाही, असं चित्र उभं राहतं माझ्या डोळ्यासमोर. घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नसून त्याच्या आत राहणाऱ्या लोकांचं एकमेकांची घट्ट नातं हवं, प्रेम हवं. विनायक म्हणजे तुमचा मोठा मुलगा आणि त्याच्या वडिलांबद्दल म्हणजे तोंडवळकर मॅडमबद्दल, तर त्यांच्या नात्याबद्दल आणि त्या सगळ्या भावंडांच्या एकमेकांबद्दल प्रेमाबद्दल तुम्ही काय सांगाल? मगाशी तुम्ही सांगितलं ते तिघही खूप एकमेकांना अगदी हातात हात धरून असे घट्ट आहेत आणि पैशाच्या किंवा दुसऱ्या कुठल्या मान मरातबीपेक्षा ते एकमेकात हातात हात धरून ते एकमेकांना सल्लामसलत करून पुढे जात आहेत. हे फार समाधान आहे. कुठलीही वस्तू आणताना सगळ्यांचं संगनमत घेऊन जर का आली ना घरात, तर ती घरात आल्यानंतर हे कशाला आणलं, हे कुठे चांगलं दिसतंय, हा प्रश्नच उद्भवत नाही. तशी म्हणजे माझी फॅमिली एकदम. आणि मिस्टरांना जेव्हा बरं नसायचं, पॅरालिसिस जेव्हा तेव्हा झाला होता, तेव्हा अक्षरशः तुमचं कुटुंब जर का घरामधलं तुम्ही एकमेकांच्या हाताला धरून जर का एखाद्याची सेवा केलीत ना, तर ती वेळची गरज जी असते ती डिस्ट्रीब्यूट होते व्यवस्थित. असे आम्ही सगळे मिळून एकमेकांच्या हातात हात धरून जे असेल ते परिस्थितीला सामना द्यायचा आणि जी येईल त्याच्यामधून पॉझिटिव्हली विचार करायचा. जे काही आहे, काय वाईट होऊ शकतं, जे आहे झालंय ह्याच्यामधून वर येण्यासाठी आपण काय करायला हवं, हे प्रत्येकाने विचार करायचा, प्रत्येकाने आपापला विचार मांडायचा आणि त्यातला योग्य जो विचार असेल तो हाताला धरून पुढे जायचा आणि सक्सेस करायचं, असं म्हणून आम्ही राहत आलो. स्टेट बँकेमध्ये आजपर्यंत सफाई कामगार म्हणून जॉईन झालेला कोणताही एम्प्लॉई AGMच्या पदापर्यंत पोहोचलेला नाही. ते शिखर गाठणाऱ्या तुम्ही एकमेव आहात. तुमच्या जिद्दीला, मेहनतीला, चिकाटीला शतशः प्रणाम मॅडम. तुम्ही जेव्हा AGM झालात त्यावेळेला तुम्हाला आलेला अनुभव सांगा. AGMच्या जेव्हा इंटरव्ह्यूसाठी DMD HRनी बोलवलं, म्हणजे तेव्हा कोविड होता, त्यामुळे ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला. आम्ही 8 जण होतो संध्याकाळच्या त्या सेशनमध्ये इंटरव्ह्यूच्या. प्रत्येक जणाला 1-1, 2-2 मिनिटांमध्ये इंटरव्ह्यू व्हायचा, बाहेर यायचं. आणि जेव्हा त्या DMD सरांनी मला विचारलं की मॅडम आपको क्यों AGM करना चाहिए बैंक ने, तेव्हा त्यांना एकच उत्तर दिलं की सर ह्या AGMच्या पोस्टसाठी माझ्याशिवाय मला दुसरं कोणी असेल असं वाटतच नाही. मैडम आप ऐसा कैसा बोल सकते हो? मैं बोली देखिए सर, आप मेरा फाइल निकाल लीजिए. मैंने अपना स्टेट बैंक ज्वाइन करने के बाद पढ़ाई किया, अपना जो भी इंटरनल एग्जाम्स है, मैसेंजर हो, क्लेरिकल हो, ट्रेनिंग ऑफिसर हो, स्केल 1, 2, 3, 4 ज्या काही आहेत त्या सगळ्या मी कशा पार केल्या. अशा कुठलीही असाइनमेंट मी
ही मला जमणार नाही अशा यानं केली नाही. मी माझ्या पद्धतीनं काम सगळेच करतात, पण त्यातून समथिंग एक्स्ट्रा, समथिंग ट्विस्टेड, समथिंग डिफरंट असं काहीतरी करू शकेल असा विचार करून करून मी प्रत्येक ब्रँडचा बिझनेस वाढवला. आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये छाप ठेवायचा. इव्हन लास्टला जेव्हा मी ह्या LHOला AGM म्हणून पोस्ट होऊन आले आणि आधी मला AGM LND म्हणून दिलं होतं, त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की यांना AGM OED म्हणून द्यावं. छोटे छोटे वेंडर्सकडून डबल पेमेंट गेलं होतं, ज्याचं पेमेंट बाकी होतं. प्रत्येक एंट्री साधारण 40,000च्या वर एंट्रीज होत्या त्या पार्किंग अकाउंटमध्ये रिकन्साईल करायच्या. त्या सगळ्या एंट्रीज इयर वाईज प्रत्येक व्हाउचर काढून, पण जे काही घडलंय ते आपल्या CDOना विश्वासात घेऊन सर ऐसे हो गया, अभी जिसने किया वो तो एक्सपायर भी हो गया, अभी क्या कर सकते असं म्हणून आपल्या स्टाफच्या वतीनं आपण जर का प्रॉपर बाजू आपल्या हायरअप समोर मांडली तर त्यातून ते मार्ग देतात. आणि आपण जे काही करतोय ते कुणाला हार्मफुल नाहीये ना, बँकेलाही नाहीये. बँकेचे तर असेच पडलेच होते, ते अकाउंट कधीच अदरवाईज बंद होऊ शकत नाही. अशा रीतीनं प्रत्येक कुठल्याही असाइनमेंटमध्ये आपली ही अशी छोटीशी छाप सोडायची, हा माझा हे होता. अशाच आता सांगण्याचा हे आलंय म्हणून सांगते. जेव्हा मी मॅसेंजर होते आणि मी IIT पवई ब्रँचमध्ये होते आणि तेव्हा मॅन्युअलमधून बँक मास्टरला जायचं होतं. अशा वेळेस पण बॅलन्सिंग करायचं, प्रत्येक लेजर बॅलन्स केल्याशिवाय ते बँक मास्टरला ब्रांच टाकू शकत नव्हते. आणि काही केल्या, क्राऊड तर नेहमीच असतो स्टेट बँकेत, तो कधी कमी होणार नाही. आणि ते आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं की तेवढा क्राऊड आपण अजूनही समर्थपणे पेलवू शकतोय. आपण नसलो तरी आपले कलिग अजूनही आनंदानं त्याला सामोरे जात आहेत. IIT पवईमध्ये असताना बॅलन्स करायचं होतं लेजर, तेव्हा माझ्या एक मॅडम होत्या, मला आता नाव नाही आठवत त्यांचं, कुमार वगैरे असं काहीतरी होतं. पण त्या मला म्हणे की प्रतीक्षा तू हे काम करू शकशील का. आणि त्यावेळेस मला IIT पवईमध्ये जे ड्राफ्ट यायचे ते सुद्धा मला घरी घेऊन जायचं, 100ची पॅकेटं. आणि DD कॅन्सल्ड अँड पेडच्या रजिस्टरमध्ये एक DD लिहिला की 10 पैसे अशा हिशोबाने मला बँकेनं पैसे पण दिलेले आहेत. म्हणजे असं कुठलंही काम हे छोटं मोठं न समजता मी काम करत आलेली आहे. म्हटलं मॅडम हे 170 लेजर्स मी सगळे तुमचे हे बॅलन्स करून दिले. तेव्हा मला त्यांनी मागितलं की आता बोल तुला काय हवंय. म्हटलं मला पैशात काही देऊ नका, मला घराजवळ ब्रांच द्या, कारण लग्न झालं होतं. मग त्यांनी मला विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेट, मी गोरेगावला राहायला होते, असं थोडं असं आपलं काम वेगळं काहीतरी त्या ब्रांचमध्ये करायचं, हे पॅशन जी होती ती मी नेहमी जपलेली आहे. मॅडम, आम्ही असं ऐकलंय की अधिकारी पदावर असताना तुमची टीम नेहमीच उत्साही असेल, तर तुमचा असा कोणता पॉवर मंत्र होता? पॉवर मंत्र म्हणजे कुठलाही ब्रांच मॅनेजर किंवा कुठलाही ऑफिसर हा स्वतः एकटा कधीही काम करू शकत नाही. तुमच्या टीम जर का सक्षम असेल, तुम्ही तुमच्या टीमला जर का बरोबर एकत्र घेऊन पुढे जाल तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे. कारण जेव्हा पीरियू व्हायची आणि पीरियूमध्ये आमच्या पुण्याला जेव्हा होतो तेव्हा अशी प्रत्येक ट्रॉफी किंवा गिफ्ट द्यायची प्रथा होती. तर ते दिलेली गिफ्ट अशी सगळी जमली टेबलवर की मी फक्त कुठलं गिफ्ट कशासाठी मिळालंय ते मी डायरीमध्ये नोट डाऊन करायची. आणि जेव्हा पोस्ट पीरियू मीटिंग ब्रांचला असायची तेव्हा कुठलंही गिफ्ट मला घरी घेऊन जाण्याची देवानं कधी अक्कल दिली नाही. ते गिफ्ट ज्या व्यक्तीमुळे मिळालं, इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग, जो कोणी ऍक्च्युअल काम ते करतोय त्याला मी बोलवायची पोस्ट पीरियडमध्ये, सगळ्यांसमोर त्याचा सत्कार करायची, त्याला अजून ब्रांचतर्फे अजून एक गिफ्ट त्याच्याबरोबर जोडायचं आणि ते RBO कडून आलेलं असं म्हणून त्याला अजून प्रोत्साहन द्यायचं. पुढच्या महिन्याचं टार्गेट ना सांगावं लागायचं नाही, आपोआप व्हायचं. म्हणजे असं माझ्या मी टीमला नेहमीच कुठल्याही ब्रांचला जाताना, वडगाव ब्रांचला असताना जेव्हा माझ्या नंतरच्या एका ATM LHOवरूनच ट्रान्सफर होऊन आलेला जायस्वाल होता, त्यानं जेव्हा घेतला चार्ज आणि थोड्या दिवसानंतर त्याला कळे ना की मी काय काम करायचं, तेव्हा माझी एक देशपांडे म्हणून कलिग होती तिथेच, मी ट्रान्सफर झाली ती होती, तेव्हा तो अक्षरशः म्हणायचा तिला की आपकी जो ये मैडम है वो रात में सोती भी थी का नहीं. म्हणजे एवढा बजेटचा छान असा डोंगर, पण आपण ना सहज करत जातो. समोरच्या आपल्याला स्वतःला समोरचा किती कुठल्या संकटात आहे त्याच्या जर का जागेवर उभं राहून आपण विचार केला, त्याच्या जर का कळकळीचा,
तर आपल्याला तो 10 पट बिझनेस असा ओतून जातो. आपले 2 हात कमी पडतात असं म्हणजे अशा प्रकारे बिझनेस केला. अधिकारी पदावर असताना वेगळ्या वेगळ्या पदावर काम करत असताना मॅडमना अनेक पुरस्कारांनी प्रमाणपत्रांनी स्टेट बँकेतर्फे सन्मानित केलंय. पण या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची ठरणारी किंवा अतिशय मोलाची अशी मानली जाणारी जी ट्रॉफी आहे की त्या ट्रॉफीसाठी 77 निकष पूर्ण करावे लागतात. तर ती ट्रॉफी मॅडमना सीजीएम क्लबकडून मिळालेली आहे. तर त्याच्याबद्दल मॅडम काय सांगणार? मी हडपसर ब्रांचला असताना मला ती ट्रॉफी मिळाली. ते ट्रॉफी मिळण्याचं गमक एकच, तुमचं टीमवर्क. तुमचं टीमवर्कच काम करतं आणि तुम्ही जर का तुमची टीम कुठे कमी पडतेय त्याच्याकडे जर का बारकाईनं लक्ष दिलं तर तुम्ही जर का त्याला ह्याच्यामध्ये तू असं केलंस की तू सक्सेस मिळू शकतो. एकदम साधं उदाहरण म्हणजे खूप केवायसी करायला लावायचे. म्हणजे आरबीओकडून लिस्ट आली की पानं केवायसीची पूर्ण करायची. आता मुली ज्या आहेत त्या शनिवार रविवारी सुद्धा ब्रांचमध्ये या म्हटलं की त्या म्हणायच्या मॅडम नाही ना. आपण जरी वयानं झालो असलो तरी त्यांची मुलं बाळं लहान असायची, त्यांनाही त्यांच्या घरच्या जबाबदाऱ्या असायच्या. मग मी त्यांना क्लिअर सांगायची हे एक पान आहे, त्यामध्ये 50 एंट्री आहे, 1 आठवड्याचा वेळ आहे. जर तुम्हाला डेली बसून अर्धा तास हे पूर्ण करायचं आहे तुम्ही पूर्ण करू शकता, किंवा जर का नाही झालं तर तुम्ही शनिवार रविवार मधला 1 दिवस येऊन ते पूर्ण करायचं आहे. 2000 रुपये ह्याचे तुम्हाला बँक जे देते संडे वर्किंगचे ते मी तुम्हाला देणार. काम कसं करायचं हे तुमच्यावर. असं तुम्ही जर का समोरच्याला सुद्धा वाव दिला, आपलंच मीच म्हणते हेच खरं धरून म्हटलं चालत ना, तो एक खांबी तंबू होतो. तर मला तसा नको होता कधी. त्यामुळे सगळ्यांना विचारायचं, मध्ये मध्ये जे काही तुम्हाला बजेट्स मिळालेले असतात त्याच्यावर तुम्ही कुठपर्यंत आपण आहोत याचं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चित्र त्या आपल्या कलिग्सला दाखवायचं. मग तुम्ही सगळं ओके करू शकता. आणि अशा रीतीनं 77 सगळ्या पॅरामीटर्समध्ये माझ्या हडपसर ब्रांच जी अतिशय क्राऊडेड, पुण्यामधलं कोणी असेल तर नेहमीचा 500 ते 700 फुटफॉल मिनिमम असलेली ब्रांच, त्या ब्रांचला जेव्हा मी गेली तेव्हा महिन्याच्या साधारण 200च्या पर्यंत कंप्लेंट्स असायच्या. त्या मी 20-30 वर आणल्या जेव्हा मी ब्रांच सोडली. 5-5 वर्ष अजूनही ती लोक माझ्या कनेक्शनमध्ये आहेत की मॅडम असं आहे. 5-5 वर्ष ज्यांच्या अजूनही एसबीआय लाईफ किंवा एसबीआय जनरल ह्यांच्या क्वेरीज खूप कठीण असतं. कारण आपण आपल्या सिस्टममध्ये सीबीएसमध्ये काय आहे ह्याचं आपल्या कॉर्पोरेट सेंटरला सर्व्हिस डेस्कला सांगून आपण विचारून त्याचं सोल्युशन देऊ शकतो. पण ज्यांचे पैसे हे आपल्याच ब्रांच जे आहेत एसबीआय लाईफ जनरल कार्ड्स ह्यांच्या कंप्लेंट्स, पण त्याही एक धरून त्या वेळ पडली तर त्यांच्या ऑफिसला जाऊन सगळं रेकॉर्ड दाखवून आता मला ह्याचं सोल्युशन द्या त्याशिवाय मी काही जाणार नाही असं म्हणून केलं की मग आपल्या स्टाफला पण वाटतं की नाही आपल्याकडून जे होणार नाहीये त्या मॅडमला सांगितलं म्हणजे त्या कुठून नाही करून देणार आहेत. हा त्यांचा ठाम विश्वास आणि माझा त्यांच्यावरचा असला विश्वास. कारण मी जर का मेघाला हे काम दिलंय तर ती जाताना मला जर का झालंय किंवा नाही झालंय हे सांगितल्याशिवाय ती जाणार नाही. त्यामुळे हे विन विन सिच्युएशन तुमचं आणि तुमच्या स्टाफचं दोघांचंही असतं. आणि ते जर का सर्वोच्च पदाला गेलं तरच तुम्हाला असं सीजीएम क्लब सारखं पारितोषिक ब्रांचला मिळू शकतं. आणि तसं ते मला फक्त मला नाही माझ्या सगळ्या टीमला मिळालं असं मी समजते. मॅडम तुमचं पुढे शिकणं अजूनही सुरूच आहे, ते तुम्ही कधीच थांबवलं नाही. पदवीनंतर तुम्ही निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम पूर्ण केलात आणि नॅचरोपॅथीची डॉक्टर झालात. तर ते तुमचं स्वप्न होतं का? जेव्हा माझं लग्न करून दिलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझी शाळा माझा दाखला काढण्यासाठी पहिल्यांदा पाहिली. जेव्हा ते दाखला काढण्यासाठी माझ्या अरण्येश्वर शाळेमध्ये गेले तेव्हा आमच्या पंडित मॅडम होत्या, त्या म्हणाल्या की तुम्ही ना ह्या मुलीला लग्न करून हिचं आयुष्य बर्बाद करू नका, ही खूप हुशार मुलगी आहे. तुम्हाला जर का तिला सांभाळायची ऐपत नसेल, तुम्ही सांभाळू शकत नसाल, आई वडील दोघेही अशिक्षित असल्यामुळे शिक्षणाचं महत्व त्या काळात नसेल समजलं, तर तिनं खूप त्यांना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला की तिला लग्न न करता तुम्ही ती मला द्या आणि मी तिला एक डॉक्टर करून दाखवीन
असं त्यांचं त्या नेहमी म्हणायच्या, असं माझे वडील मला जेव्हा सांगितले तेव्हा मग मी शिक्षणासाठी कुठल्या वयाची अट कधीही नसते. त्यामुळे मी माझ्या वयाच्या 55व्या वर्षी नॅचरोपॅथीचं क्लास अटेंड केले. 2 वर्ष कोथरूडला जायस्वाल कॉलेजमध्ये शनिवार रविवारी जाऊन आणि मी नॅचरोपॅथीची डॉक्टर झाले. म्हणजे त्यांचं स्वप्न होतं ते MBBS आता तर मी करू शकणार नाही, पण काही ना काहीतरी केल्याचं समाधान म्हणून अशा रीतीनं मी ते त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि आता सध्या तुम्ही गाणं पण शिकताय. तुमच्या उत्साहाला खरंच दाद दिली पाहिजे मॅडम. आपल्या नोकरी करण्याच्या दगदगीमध्ये जे जे आपल्याला करायला मिळालं नाही ते करत राहायचं. हाच आता आहे की नाही आपल्या हातामध्ये, वेळेचा सदुपयोग करायलाच हवाय ना, त्या रीतीने. आता हे रिटायर्ड लाईफ तुम्ही कसं घालवताय? कारण आजपर्यंत तुमच्या कुठल्याच आवडीकडे इच्छेकडे तुम्हाला लक्ष देणं शक्य नव्हतं, तर आता या निवृत्तीच्या काळात काय करण्याची तुमची इच्छा आहे? माझ्या निवृत्तीच्या काळामध्ये मी सध्या तरी फक्त भ्रमंती, जग बघून घेणं हा एक मोठा ठेवलेला आहे. कारण जोपर्यंत हातपाय चालतात मम्मा तोपर्यंत तू सगळं जग जेवढं होईल तेवढं तरी तू पाहून घ्यावंच, अशी माझ्या मुलांची इच्छा आहे आणि माझी आहे. कारण मलाही निसर्गाच्या कुशीमध्ये राहायला आवडतं आणि ज्या शिक्षणामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले, तर त्या शिक्षणासाठी मला उर्वरित आयुष्यामध्ये काही करता येईल का, मी फिरता फिरता त्या बाजूनी सुद्धा विचार करत त्याचेही नोट्स घेत मी काय करू शकते. कारण मी असा एक अनुभव घेतलाय की खूप साऱ्या संस्था आहेत की खूप NGOजला वगैरे खूप मदत मिळते, पण ऍक्च्युअल जो आवश्यकता ज्याला आहे तिथपर्यंत ती नाही पोहोचत. तर मला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचंय याचा मी स्वतः आता अभ्यास करते आणि एक ना एक दिवस मी त्याच्यावर नक्की मार्ग काढीन आणि या शिक्षणाचा प्रसार जास्तीत जास्त होईल आणि लोक आपली स्वतःची प्रगती त्यातून जास्तीत जास्त करून घेतील, हाच एक उद्देश ठेवलेला आहे. आता शेवटचा प्रश्न की तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे तुम्हाला सर्वांना काय सांगावंसं वाटतंय? आता एवढ्या तुम्ही कर्तृत्ववान इतकं सगळं तुम्ही मिळवलंय, तर सगळ्यांना काय सांगावंसं वाटतंय? आता माझ्या स्वतःच्या स्ट्रगल स्टोरीवरून तरी मी सांगेन की परिस्थिती कुठलीही आली, कितीही बिकट आली, तरी त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग हा नक्की असतो. त्यामुळे तो मिळेपर्यंत तुम्ही धीर धरला पाहिजे आणि आपल्याला काय समस्या आहेत त्याचं स्वतः बारीक निरीक्षण करता आलं पाहिजे दुसऱ्यानं सांगण्याच्या अगोदर. त्याच्यामधून जेव्हा मार्ग मिळतो तर त्या मार्गावर जाताना तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहायला पाहिजे. कारण दुसरं कोणी तुमच्या कार्यावर विश्वास ठेवो न ठेवो त्याच्याशी तुम्हाला का घेणं असावं? तुम्हाला तुमचं कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय योजना आखल्यात त्या दुसऱ्यांना माहीत नसतात. लोक चांगलं म्हणणारी पण आहेत, वाईट म्हणणारी पण आहेत, पण तुम्हाला काय करायचंय ह्याच्यामध्ये जर का तुम्ही मशगूल असाल ना तर लोक काय म्हणतात ह्याच्याकडे कधीही लक्ष जात नाही आणि स्वतः जे काही करू, अपयश येऊ किंवा जे करतोय त्याच्यामधून तुम्हाला सक्सेस मिळो, दोन्हीसाठी तयार राहा ना. जर का अपयश आलं तर त्याच्यातून शिकवण मिळेल, अजून पुढे काही करताना ती शिकवण उपयोगाला येणार आहे. छोटे छोटे निर्णय असतात ते घरामध्ये वेळेवर घेणं आवश्यक असतं. नंतर बघू, जाऊ दे, मला काय, नका करू. आजचा दिवस जो आहे ना तो आपला पास्ट गेलाय, तो कधीही तुम्ही बदलू शकत नाही. किती विचार करा की अरे मी हे तेव्हा असं वागल्या, नको वागायला होतं. आता तुम्ही त्याच्यात काही करू शकता नाही. उद्या काय घडणार आहे, मी उद्याचा दिवस बघणार आहे की नाहीये हे सुद्धा माहीत नाहीये. त्यामुळे आजचा दिवस हा देवाचं प्रेझेंट मिळालंय असं समजून प्रेझेंट क्षण छान आनंदात व्यतीत करा. मग स्वतःचा आनंद स्वतः कशात आहे हा स्वतःला शोधता आला पाहिजे. त्यामुळे दुसरं कोणी आनंदी ठेवेल आणि मग मी आनंदी होईल नाही. तुम्हाला ज्यात आनंद वाटतोय त्याच्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतः निर्णय छान घ्या आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सक्सेसच्या शिखरावर पोहोचता तेव्हा तुम्हाला तुमचे कलिग आणि कुटुंबीय तो साजरा करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांची मनं राखून तुम्हाला पुढे कसं जाता येईल, जेणेकरून जेव्हा तुम्ही शिखरावर जाल तेव्हा ते तुमच्या सोबत आपोआप आले पाहिजेत न सांगता. एवढाच मी
मॅडम, तुमचा हा संघर्षमय प्रवास अनेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. वाढ ही केवळ व्यावसायिक पदवीनेच नाही, तर नेतृत्व कौशल्य आणि कामाच्या नीतिमत्तेतूनही येते. मॅडम, तुम्ही कधीही कामाच्या ठिकाणी कोणतीही संधी, कोणताही प्रकल्प नाकारला नाही. आपली स्पष्ट विचारसरणी, सुव्यवस्थित प्रक्रिया आणि पोलादी दृढनिश्चयाच्या बळावर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येतं हे तुम्ही दाखवून दिलं आहे. मॅडम, तुमचे हे जीवन हे स्ट्रगल करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी अभ्यास आहे. तुम्हाला पुन्हा एकदा त्रिवार वंदन आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. स्ट्रगल आयुष्य इथे येऊन सांगण्याला एकच कारण आहे की माझ्या या आयुष्यावरून कोणीतरी प्रेरणा घ्या आणि एक तरी पण ती मिणमिणती झाली, एक जरी पण ती पेटली तरी मी आज इथे येऊन जे काही तुमच्याशी हितगुज गाठलं त्याचं मी सार्थक झालं असं समजेल. थँक्यू सो मच. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण भारावलेले आहोत. मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. आमच्या स्टेट बँकेतर्फे आम्ही सर्व इथे माजी स्टेट बँकेचे एम्प्लॉईज आहोतच, पण आमच्या सुदैवाने आपल्या स्टेट बँकेच्या साकेत रोड ब्रँचच्या मॅनेजर सविता गोवारी मॅडम आलेल्या आहेत इथे. मी संपदा वागळेंना विनंती करते की त्यांना स्टेजवर घेऊन यावं. मॅडम, आपण आसन घ्या. सविता गोवारी मॅडम या साकेत रोड ब्रँचच्या मॅनेजर आहेत. त्या स्वतः लाईफ सायन्समध्ये त्यांनी मास्टर्स केलं होतं. स्पेशलायझेशन त्यांचं एंडोक्रोनॉलॉजी बायोटेकमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं. 5 जानेवारी 2009 मध्ये असिस्टंट म्हणून जॉईन करून नंतर त्यांनी ट्रेनी ऑफिसर घेऊन नंतर त्या डेप्युटी मॅनेजर म्हणून डायरेक्टली अपॉइंट झाल्या. आजही त्या मॅनेजर म्हणून सेवारत आहेत. गेली 16 वर्ष त्या स्टेट बँकेसोबत आहेत. कॉर्पोरेट फायनान्शियलमध्ये त्यांनी 10 वर्षाहून अधिक काम केलेलं आहे. मॅडम, आपण काही मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. माझं कार्य छोटं आहे. छोटासा अभ्यास, छोटीशी सिन्सिअरिटी जे मॅडमने केलंय ते खूप मोठं आहे. तो आभाळागत आहे. तेवढं करणं माझ्यासाठी शक्य नाही होणार, पण नक्की प्रयत्न करेन. मॅडम जसं म्हटलं ना की तुम्ही एक छोटासा दिवा सुरू करायचा आहे, तो दिवा लागला असं समजा. आणि येस, आणि माझ्यासाठी बँकेत काम करणं ना सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता जसं मी बँकेत आले तेव्हा माझं बॅकग्राऊंड ते नव्हतं. मी सायन्समधनं माझं स्टडी केलं होतं. मला बँकेने जसं ट्रेनिंग ऑफिसर झाल्या मॅडम, मी पण ट्रेनिंग ऑफिसर आहे. तर जसं बँकेत आलो आणि त्याच्यानंतर आधी बँकेने बसवलं की कॉर्पोरेट फायनान्सिंग करायचं आहे. पहिलं प्रपोजल माझगाव डॉक आणि त्याचा एक्सपोजर होता 2100 करोडचा. तर ते पहिलं प्रपोजल मला करायला दिलं. तेव्हा कॉमर्समधले जे तुमचे जार्गन्स असतात ना तेही मला माहिती नव्हते. तर अभ्यास करायचा, स्टडी करायचं, सुरू करायचं असं सगळं होतं. पहिलं प्रपोजल बनवलं आणि एजीएम पण त्या लेडी होत्या, विजया स्वामी म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे पहिलं प्रपोजल दिलं. त्यांनी सगळीकडे क्वेश्चन मार्क करून दिले. परत क्वेश्चन मार्क फक्त, काय करायचं काय नाही करायचं मला काय उत्तर माहित नव्हतं त्या प्रश्नांचं. त्यांनी सांगितलं की तू जेवढा टाइम घ्यायचा घे, याच्यावरती स्टडी कर, तुला जमतंय तू कर, नाही जमत आहे मी काही बोलणार नाही, तू कर. मग त्याच्यानंतर मी 1 आठवड्याचा टाइम घेतला. ते प्रपोजल प्रेझेंट केलं आणि ते प्रपोजल डायरेक्ट चेअरमॅनला झालं होतं. ते माझं 2012चं पहिलं प्रपोजल. त्याच्यानंतर पूर्ण क्रेडिट ऑफिसर म्हणूनच झाला बँकेमध्ये. आणि ते स्वतःबद्दल मला सांगायला नाहीच आहे काही, फक्त एवढं सांगेल की जेवढं मी काम करते तेवढं सिन्सिअरली करते. माझ्या समोर येणारा व्यक्ती मला थँक्यू बोलून जाईन किंवा माझ्याकडे अपेक्षेने बघेल, याच्या आधी त्याची अपेक्षा काय आहे ते मला ओळखता यावं, एवढंच माझं देवाकडे प्रार्थना आहे. आणि जेव्हा कॉर्पोरेटमध्ये पण होते, काम करत होते, तेव्हा मागच्या कॉन्झिक्युटिव्ह 3 वर्षामध्ये बेस्ट क्रेडिट ऑफिसर म्हणून मला अवॉर्ड भेटला होता. प्रत्येक वेळेस सीजीएम, डीएमडी, एमडी यांच्याकडनं लास्ट अवॉर्ड पण मला एमडी अश्विनी कुमार सरांनी दिला होता. आणि मॅडम थँक्यू, तुम्ही जो आदर्श दिला ते. आणि तुम्ही म्हटलात ना की सगळ्यांनी हात ठेवलाय तो तुमच्या डोक्यावरती. मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्या. मी खूप लहान आहे तुमच्या समोर, मला सगळे आशीर्वाद द्या. आणि मॅडम तुम्ही स्पेसिफिकली थँक्यू मॅडम. एवढ्या क्लोजिंगच्या गडबडीत तुम्ही आलात तरी पण यापुढे सुद्धा अत्रेकट्ट्याची अशाच जोडलेल्या राहा ही आमच्या सर्वांकडून तुम्हाला विनंती. निशब्द होणं म्हणजे काय असतं याचा आपण सगळ्यांनी आता अनुभव घेतला. मला ना हा कार्यक्रम चालू असताना ना हरिवंशराय बच्चन
यांची कविता आठवत होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. प्रतीक्षा मॅडम, तुमच्या जागी जर इतर कोणी असेल त्याच्यात मी पण आले बरं का. कोणी असेल तर तो समजा स्पीकरमधून मेसेंजर आले, मेसेंजरमधून फ्लॅग झालं जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे जिथे आपण टेबल पुसत होतो, खुर्ची पुसत होतो, तिथे जर आपण बसायला काम करायला लागलो ते झालं, एव्हरेस्ट जिंकल्यासारखं झालं, हो ना. की असंच आपलं झालं असतं. पण तरी पण तिथे न थांबता ग्रॅज्युएशन केलं, 10वी केली, ग्रॅज्युएशन केलं, आणि जी बँकेची टीओची परीक्षा जिथे सगळे चारी मुंड्या भले भले पण चीत होतात, ती परीक्षा पास होणं आणि त्याच्यानंतर आणि त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये होणं आणि त्याच्यानंतर ह्या इंटरनल सगळ्या परीक्षा देत एजीएम पदापर्यंत पोहोचणं, यापेक्षा मला वाटतं वाळूतून तेल काढणं, रगडणं ते सुद्धा सोपं असेल. तर म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, की असाध्य ते साध्य करता सायासं, कारण प्रयास काय तुका म्हणे. म्हणजे कुठच्याही कामाला जे परिश्रम जे लागतात त्याशिवाय काही होत नाही. आणि त्यांचे ते परिश्रम ऐकताना मला वाटतं एकही व्यक्ती असा नसेल की त्याचे डोळे पाणावले नाहीत, हो ना. सगळे त्यांनी आता काही गोष्टी सांगितल्या नाहीये. तर त्यांनी ते नाईट कॉलेज जॉईन केलं आणि नाईट कॉलेजला जाताना त्या 4 ते 5 किलोमीटर काजूबाग ते विक्रोळी चालत जायच्या. चालत जाताना तो वेळ 27 लावायचा, म्हणून इंग्लिशची स्पेलिंग हातावर सगळी लिहून घेतली आणि ती पाठ करायची. शॉर्टकट पळावा म्हणून वाट होती ती स्मशानाची होती. तरुण मुलीने त्या स्मशानाच्या वाटेने एकट्याने जायचं आणि एकट्याने यायचं. तर त्यासाठी स्वसंरक्षणासाठी म्हणून कराटे शिकणं. नंतर त्या रद्दीवाल्याचं तर बघितलंच, त्या रद्दीवाल्याला त्याच्याशी जरा गोडी गुलाबीने करून त्याच्याकडूनची जुनी पाणी पुस्तकं मिळवणं. सासूबाई दिवा घालून टाकायच्या म्हणून रात्री घासलेटच्या त्या दिव्यावर त्या अभ्यास करणं. आणि एक गोष्ट त्यांनी सांगितली नाही ती बघा, की विनायक त्यांचा मोठा मुलगा तो कधीतरी त्याला ग्लुकोजच्या बिस्किटचा तो कधी कधी हट्ट करायचा. तेव्हा बस स्टॉपला जाताना 1-2 बस स्टॉप आधी उतरायचं आणि मग 5 पैसे 10 पैसे वाचायचे ना, मग ते 5-10 पैसे आठवड्यापर्यंत वाचवून त्याच्यासाठी ग्लुकोजचा पुडा घेणं. म्हणजे हे जे आपण जेव्हा हे सगळं बघतो ना, तेव्हा म्हणजे असं वाटतं की ह्या सगळ्या वाटा त्यांनी स्वतः शोधल्यात. तर पक्षी जेव्हा आकाशात हिंडतात तेव्हा त्यांच्यासाठी वाटा कुठे आखलेल्या नसतात. पक्ष्यांना आपली वाट अंतःकरणातून शोधावी लागते. तशा सगळ्या यांच्या वाट्या त्यांनी अंतःकरणातून शोधलेल्या आहेत. त्याचं काय होतं की बायको पुढे जाते म्हटल्यावर अभिमान चित्रपट घरी होण्याची शक्यता असते, हो ना. पण इथे अभिमानाने सांगावं असं सहजीवन घडलं. भगवंतानी म्हटले भगवद्गीतेमध्ये की कुठचंही कर्म सिद्धीला जाण्यासाठी 5 गोष्टी लागतात. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णश्च कृतविदम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. यातली पहिली गोष्ट अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. तीव्र इच्छाशक्ती मोटिवेशन जर असेल तर तुमचं कार्य सिद्धीला जातं. आणि मॅडम, ही तुमची तीव्र इच्छाशक्ती, हे तुमचं मोटिवेशन, ही तुमच्यातली दुर्गा, तुमच्यातली महालक्ष्मी, तुमच्यातली महाकाली, तुमच्यातली महासरस्वती, याला मी आमच्या अत्रेकट्ट्याचा सलाम करते. म्हणजे आणि आपल्याला बघा, स्त्रियाला अबला म्हटलं जातं किंवा जायचं, पण या अबलेमध्ये किती सामर्थ्य असतं हे मॅडमने आपल्याला दाखवून दिलंय. आणि कुठल्याही त्यांचे व्हिडिओ बघितले तुम्ही जाऊन बघा मुद्दामून, तर त्यांचं ऐकलं तरी कुठचाही जो कोसळणारा जो असेल व्यक्ती ज्याच्या मनात अगदी तो लेटाबिटा झाला असेल त्याला नक्की शक्ती आहे. तर मॅडम, तुम्ही अत्रेकट्ट्यावर आलात आणि आमचा महिला दिन आज आमचा धन्य झाला आणि तुमच्या रूपाने तर मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि मी शिला पाव्याला विनंती करते की त्यांनी अत्रेकट्ट्यातर्फे एक छोटीशी भेटवस्तू त्यांना द्यावी. आणखीन एक इच्छा मी प्रकट करते की मॅडमच्या जीवनात चित्रपट निघावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याला तुमची सगळ्यांची संमती असेल. मॅडम म्हणतात त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे चित्रपटासाठी. सगळ्या प्रेक्षकांचे पण आभार. तुम्ही सर्वांनी एवढे शांतपणे आणि अगदी उत्सुकतेने ही मुलाखत ऐकली. आणि राधा कर्णिक यांचं पण कौतुक, त्यांनी अतिशय सुंदर मुलाखत घेतली. खूप 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 अभिनंदन. आमच्या मॅडम, खास एक विनंती आहे की आमचे स्टाफ, आमचे भोसले साहेब, संगीता सावंत मॅडम आणि अर्चना वैद्य या 3 आपल्या जुन्या एम्प्लॉईजनी आपल्याला एक मानपत्र दिलंय 0 ते 100. त्याचं मी वाचन करते आणि तुम्हाला ते मानपत्र अर्पण करते. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या महिलांच्या यशोगाथा समोर आल्या. आपण अशाच एक महिला म्हणजे भारतीय स्टेट बँकेतील आमच्या सहकारी सौ प्रतीक्षा तोंडवळकर होय. खरं म्हणजे तुमचा जीवन प्रवास
म्हणजे प्रबळ इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी असलेलं आत्मबळ, त्यामुळे तुम्ही यशवंत झालात याचा हा पुरावा ठरेल. जुन्या प्रथेप्रमाणे बालवयात लग्न झाले, लागलीच मूल जन्माला आले व दुर्दैवाने घात केला आणि भारतीय स्टेट बँकेत नोकरी करणाऱ्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. बँकेच्या अनुकंपा योजनेप्रमाणे तुम्हाला नोकरीत सामावून घेतले, मात्र शिक्षण केवळ 7वी असल्यामुळे सफाई कामगार म्हणून स्वीकारावी लागणारी नोकरी तुम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. मग तुम्ही मनाचा निग्रह केला आणि नोकरी सांभाळून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि सफाई कामगार ते सहाय्यक महाप्रबंधक या पदांपर्यंत भरारी घेतली. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशी ही यशोगाथा. अर्थात बँकेत पदोन्नती घेण्यासाठी आवश्यक असलेली CIIP परीक्षा हीही तुम्ही उत्तीर्ण झालात. 3 मुलांना वाढवून संसारही समर्थपणे उभा केला. खरंच आलेल्या प्रत्येक संकटाला सुवर्ण संधी समजून 0 ते 100 असा जीवन प्रवास करणाऱ्या तुम्ही हा इतिहास घडवलात, याचा आम्हा सहकाऱ्यांना सार्थ अभिमान वाटतो. तुमच्या भावी आयुष्यासाठी सहकारी या नात्याने आमच्या अनंत शुभेच्छा. भोसले साहेब, संगीता सावंत आणि अर्चना वैद्य यांना विनंती करते, त्यांनी हे मानपत्र लिहिलेलं. तुम्ही स्टेजवर आलात तर बरं होईल. भोसले साहेबांनी खास लिहिलेलं आहे. मॅडमचं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. आपल्या सर्वांच्या परवानगीने एक छोटासा घरगुती कार्यक्रम म्हणजे आमच्या अत्रेकट्ट्याची अंजली कानविंदे हिचं थोडंसं कौतुक आम्हाला करायचं आहे. अत्रेकट्ट्याच्या कित्येक कार्यक्रमांचं व्हिडिओ शूटिंग स्वखर्चाने आपल्या कट्ट्याच्या प्रेमाखातर करणारी अंजली, तिच्या या निस्वार्थी मेहनतीचं थोडंसं कौतुक म्हणून तिला एक भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या संमतीने करूया. धन्यवाद स्मिता. आता स्मिता राष्ट्रगीत म्हणून आपल्या कार्यक्रमाची सांगता करेल. पुढचा कार्यक्रम आहे का त्याच्या आधी 9 एप्रिलला, त्याच्या आधी 6 एप्रिलला रामनवमी आहे. तर रामनवमी निमित्त खाली स्वर ते ईश्वर असा भक्ती संगीताचा खास कार्यक्रम आहे. कल्याणी साळुंके आपल्याकडे अतिशय प्रसिद्ध अशा ठाण्यातल्या शास्त्रीय गायिका आहेत, त्यांची सगळी टीम येणार आहे. त्या मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांचा कार्यक्रम आहे. तेव्हा सर्वांनी असंच मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला यायचं आहे. आता राष्ट्रगीत होईल, सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहा. नमस्कार, मी वनवासी कल्याण आश्रमाची कार्यकर्ती आहे. आता गुढीपाडव्या ऍक्च्युअली रामनवमीच्या वेळेला आपलं निधी संकलन अभियान होणार आहे. ठाण्यामध्ये सगळीकडेच होतं. तर आम्ही फक्त मी आणि दुसऱ्या कार्यकर्त्या रत्नमाला धाके पत्रकं वाटतोय की तुम्ही शांतपणे घरी जाऊन वाचा आणि जर इच्छा असेल तर तुम्ही ऑनलाईन डोनेशन देऊ शकता. त्याचे कार्यकर्ते आमच्या संपर्क करतील तेव्हा त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत मातेचा